आधी मी भाऊंना विनंती करेन की पहिल्यांदा अध्यक्षांचं आपण स्वागत करावं, उर्वरित सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं आपण स्वागत करणार आहोत। शेतकरी कामगार पक्षाचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश होतोय, जोरदार टाळ्यांनी त्यांचंही आपण अभिनंदन करूया। संतोष गायकवाड, संतोष जाधव, सुनील गायकर, संतोष जाधव, सुनील गायकर, राजेश महाबळे वाबळे, माफ करा, राजेश वाबळे, राकेश गायकर, जयसूद भगत, नितीन साबळे। भाऊ, मला वाटतं ही साबळे कंपनी पोराश्रमीची आपलीच मंडळी आहे, पूर्वी परत येते, याचा खूप आनंद होतोय। फडके, शरद फडके, आम्ही सर्व आमचे नेते मंडळी, मी स्वतः, आपले होणारे आमदार प्रीतम म्हात्रे, त्याचप्रमाणे गरंजाचे आपले रामेश्वर, जे स्वतः प्रयत्न अतिशय मन मिलावू आणि प्रयत्नशील, ज्यांच्यावर गरिबांचा प्रेम आहे, मागचा त्यांची कारकीर्द बघता अतिशय उत्तम कारकीर्द केली, परंतु दुर्दैवाने त्यांना सरपंच पद गमवावं लागला। परत त्यांना आम्ही सरपंच केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यांना अशीच तुम्ही साथ द्या, तुमच्यासोबत आम्ही कायम आहोत। याची तुम्हाला कुठेही तुमचा पक्षामध्ये प्रवेश केला तुमची निराशा होणार नाही, याची ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आई जिजाऊंच्या आशीर्वादाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादाने आज माझे मित्र प्रीतमदादा म्हात्रे आज पुरण 190 विधानसभेमधनं उभे आहेत, व त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज मी करंजाडे गावातलं आणि मी काँग्रेस पक्षाचा 84 गावाचा चिठ्ठीत असताना आज माझे प्रत्येक गावात ठिकाणी कमीत कमी 10-20 पोरं आहेत। आज माझे सर्व पोरं आणि माझे महिला वगैरे इतर सर्वांचं सहकार्य प्रीतमदादा म्हात्रे यांना लाभणार आहे। आणि कालच अशी मी बातमी ऐकलेली का ते तिसऱ्या आघाडीवर 3 नंबरला राहणार आहेत, म्हणून आज मी सर्वांच्या साक्षीने सांगू इच्छितो ते 1 नंबरला राहतील, ही मी ग्वाही देतो सर्वांच्या साक्षीने, आणि प्रीतमदादा म्हात्रेला जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून आणून देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हम तुम्हारे साथ हैं, प्रीतमदादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला सगळ्यांनी हात वर करा। उजवा खाणे लागत आहे ना आपल्याला। मंडळी नमस्कार। आज या ठिकाणी आसरे ग्रामपंचायतीच्या धारणेवाडीतील लोपवाडीतील ग्रामपंचायत सदस्य यशवंत वाघे, त्याचबरोबर वामन वाघे यांच्या समवेत जवळजवळ 25 तरुण कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रीतमदादा म्हात्रे यांची जे काय आतापर्यंत कार्याचा झंझावात चालू आहे तो झंझावात पाहून त्याच्याने प्रभावित होऊन या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला। त्यांचा मी सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही सगळेच
प्रीतमदादा सारखे तरुण आहात आणि प्रीतमदादांचं एकच विजन आहे की तरुणांच्या हाताला काम मिळालं. आपण मंडळी काम करून जगणारी माणसं आहोत. लांडीलबाडी करून चोऱ्यामाऱ्या करून किंवा कुठलं कमिशन खाऊन आपण आपला उदरनिर्वाह करत नाहीत, तर मेहनत करून जगणारे आपण माणसं आहोत. पण मेहनत करायला संधी मिळायला पाहिजे आणि ती मेहनत करण्याची संधी आपल्याला नक्कीच प्रीतमदादा मात्र देतील याची मी ग्वाही देतो. आता तुम्हाला साधारण कल्पना असेलच की तुमच्या जवळच नडाल येथे प्रीतमदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून एक सुसज्ज असा विद्यालय आहे. त्या विद्यालयात आपल्यासारख्या गरिबांची मुलं ही अल्पशा दरात शिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर त्यांनी पंचायतनं मंदिर असेल तर साईबाबा, विठ्ठल, शिवाजी, गणपती, महालक्ष्मी असे मंदिरं उभारले आहेत आणि ते एक चांगलं पर्यटन आणि धार्मिक स्थळ झालेलं आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन आणलं असालात आणि त्या माध्यमातून त्या जय माता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच आपल्या हाताला काम मिळेल अशी मी शाश्वती देतो. पुनश्च एकदा आपण मंडळी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात. आता 2 दिवसातच 20 तारखेला प्रीतमदादांच्या निवडणूक होणार आहे. प्रीतमदादांचा विजय निश्चित आहे. तुमच्यासारखे तरुण कार्यकर्ते ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्षात आणि प्रीतमदादाच्या कार्यावर विश्वास ठेवून ज्या वेळेला अशा प्रकारचे प्रवेशकर्ते होतात त्यावेळेला पक्षाची ताकद नक्कीच वाढते. तर तेव्हा मी आपल्याला एक विनंती करेन की प्रीतमदादांची निशाणी शिटी आहे जी आपल्या गळ्यात अडकवली आहे. त्या शिटीच्या त्यांचा नंबर आहे 6. त्या शिटीच्या निशाणी समोरील बटन दाबून प्रीतमदादा आपले आमदार म्हणून निवडून देण्यासाठी आपलं मोलाचं सहकार्य लागेल अशा प्रकारच्या आशा व्यक्त करतो आणि आपण ती पूर्ण कराल अशा प्रकारचा विश्वास दाखवतो आणि आपलं पुनश्च एकदा त्या पक्षात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि जी मदत तुम्हा मंडळीला लागेल ती मदत भविष्यात प्रीतम म्हात्रेच्या माध्यमातून प्रीतम म्हात्रे आमदार झाल्यानंतर आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपल्याला होईल. ज्या काही आदिवासींसाठी सवलती असतात ज्या आपण पोचल्या नाहीत त्या पोचवण्याचा जरूर प्रयत्न करू आणि आपलं सर्वांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही आमचा हातभार लावू, आमचा खारीचा वाटा लावू असं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.